हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण काही ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस पाहत आहोत. आता आपण इम्परेटिव्ह आणि मॉडल्स यांचे ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस पाहू. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थक वाक्य, जे वाक्य व्हर्बनी सुरू होतात असे वाक्य. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस यासाठी रूल आहे लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल. याचं वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हॉईसचं. ब्रिंग दॅट बुक हिअर. ब्रिंग हे व्हर्ब आहे, यांनी या वाक्याची सुरुवात झाली, म्हणून या वाक्याला इम्परेटिव्ह म्हणजेच आज्ञार्थक वाक्य म्हणतात. आता V1चा V3 तर होणारच आहे, पण रूलप्रमाणे याचा पॅसिव्ह व्हॉईस आहे लेट, नंतर व्हॉटचा आन्सर म्हणजे दॅट बुक, लेट दॅट बुक, बी आणि ब्रिंगचा ब्रॉट हिअर. लेट दॅट बुक बी ब्रॉट हिअर. नंतर दुसरं वाक्य गिव द ऑर्डर. याच्यामध्ये व्हॉटचा आन्सर आहे द ऑर्डर आणि गिवचा गिव्हन. लेट द ऑर्डर बी गिव्हन. ओपन दॅट डोअर. याच्यात ओपनचा V3 होईल ओपन्ड. लेट दॅट डोअर बी ओपन्ड. पुढे पहा क्लीन द क्लासरूम. लेट द क्लासरूम बी क्लीन्ड. लक्षात आले ना इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता मॉडेल बघा. कॅन, कुड, विल, वुड, शुड, मे, माईट एटसेट्रा असे वर्ब असतील तर वी कॅन यूज द शूज. यामध्ये याचा पॅसिव्ह व्हॉईस होतो द शूज कॅन बी यूज्ड बाय अस. यात काय झालं आहे बघा. व्हॉटचा आन्सर द शूज, नंतर मॉडेल कॅन आणि त्याच्या पुढे फक्त बी लागलं आणि यूजचा यूज्ड आणि बाय अस नेहमीप्रमाणेच आहे. दे मस्ट डू इट. याच्यामध्ये इट मस्ट बी डन बाय देम. डूचं तिसरं रूप डन. फादर मे नॉट अलाउ यू. आता या वाक्यामध्ये व्हॉटचा आन्सर नाही आहे, हुमचं आन्सर आहे. म्हणजे हुम आणि व्हॉट या दोन्हीचे ॲन्सरांपासून पॅसिव्ह व्हॉईस बनतो. जर हे दोन्हीचे ॲन्सर एकाच वाक्यात असतील तर त्याचे दोन पॅसिव्ह व्हॉईस बनतात. आता इथे बघा, यूने सुरुवात होईल. यू मे नॉट बी अलाउड बाय फादर. आता तिसरा प्रकार डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, म्हणजे दोन ऑब्जेक्ट असणारे हुम आणि व्हॉट. शी गेव मी अ पेन. व्हॉटचा आन्सर आहे अ पेन आणि हुम म्हणजे मी, कोणाला. आता मी जर सुरुवातीला आणला तर त्याचा आय होतो. आयने सुरुवात झाली
आय आणि पास्ट टेन्सचं सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे म्हणून वाज. आय वाज गेवचं गिव्हन अ पेन बाय हर. आणि आता अ पेनने जर सुरुवात करायची असेल तर अ पेन वाज गिव्हन टू मी बाय हर. आय विल टीच यू अ लेसन. याच्यामध्ये यू आणि अ लेसन. मग यूने बनवायचं असेल तर यू विल बी टॉट अ लेसन बाय मी. आणि अ लेसनने बनवायचं असेल तर अ लेसन विल बी टॉट टू यू बाय मी. मिस्टर देसाई टीचेस अस इंग्लिश. याच्यामध्ये अस आणि इंग्लिश. अस सुरुवातीला आलं तर वी होते. पहिले इंग्लिशने बनवलं. इंग्लिशपासून सुरू होणारा पॅसिव्ह व्हॉइस. इंग्लिश इज टॉट टू अस बाय मिस्टर देसाई. नंतर वीपासून वी आर टॉट इंग्लिश बाय मिस्टर देसाई. नंतरचं वाक्य बघा. आय गेव हर अ बॉल. इथे हरने सुरुवात करायची असेल तर शी होते. शी वाज गिवन अ बॉल बाय मी. अ बॉल वाज गिवन टू हर बाय मी. आले ना वेगवेगळ्या प्रकारचे पॅसिव्ह व्हॉइस लक्षात. आता पहा, काही पॅसिव्ह व्हॉइसला बाय लावत नाही, म्हणजे नाही लावले तरी चालतात. पीपल स्पीक इंग्लिश ऑल ओव्हर द वर्ल्ड. या वाक्यामध्ये इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड, म्हणजे बाय पीपल लावण्याची गरज नाही, कारण लोकच बोलतात. म्हणजे न बोलताही न लावताही समजून जाते. समवन हॅज पिक्ड माय पॉकेट. म्हणजे कोणीतरी माझं पॉकेट चोरलं. मग कोणीतरी म्हणजे चोराने, म्हणून लावायची गरज नाही. माय पॉकेट हॅज बीन पिक्ड. पीपल ग्रो टी इन आसाम. आता इथे पिकवणारे पीपलच आहे, म्हणून नाही लावलं तरी चालते. टी इज ग्रोन इन आसाम बाय पीपल असं लावायची गरज नाही. पोलीस कॉट द थिप. द थिप वॉज कॉट. वेगवेगळ्या प्रकारचे पॅसिव्ह व्हॉइस. आता सराव झाला ना. आता थोडंसं होमवर्क तुमच्यासाठी. चेंज द व्हॉइस. पेपरमध्ये असे प्रश्न येतात. इतके वाक्य येत नाही, एखादंच वाक्य येते. प्रेस द बटन. कट ॲन ॲपल. सिंग अ सॉन्ग. स्पीक अ वर्ड.
हे वाक्य इम्परेटिव्ह वाक्य आहेत. नंतर शी टेल्स मी अ स्टोरी. याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट आहेत, मी आणि अ स्टोरी. ही रोट यू अ लेटर. यामध्ये यू आणि अ लेटर हे 2 ऑब्जेक्ट आहे. वी शुड गिव अ पेन. याच्यामध्ये हे मॉडेलचं वाक्य आहे. यू कुड सेल मँगोज. हे पण मॉडेलचं वाक्य आहे. तुम्ही सहजच पॅसिव्ह व्हॉईस बनवू शकतात. आता ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस याचा चांगला सराव झाला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड बाय.